सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत ते लागलेल्या आहेत आणि तब्बल 8 वर्षानंतर जे आहे ते सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक जी आहे ते पार पडते आणि यावरती सोलापूर शहराचा विकास 8 वर्षात झाला का हे जाणण्यासाठी आपल्यासोबत काही सोलापूरकर आहेत. काय सांगाल, सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक लागली पण म्हणावा असा विकास झालेला आहे का, काय सांगा? म्हणावा असा विकास झालेला नाही, चौकात सुधारणा नाही. आमच्या 15 ऑगस्ट 26 जानेवारीला आम्ही सांगितले तरी मी महापालिकेला अर्ज बोलत नाहीत, काय नाही. 3-3 महिने अगोदर सांगावं लागते म्हणते त्यांनी. आता गेल्या वेळेस 26 जानेवारीचा कार्यक्रम करायचा होता, त्यावेळेस आम्ही झाड कट करायला सांगितलं होतं पण तरी कट केलं नाही. तरी इथं आमदार साहेबाला सांगून त्यांनी लगेच माणसं पाठवली आणि काम केले त्यांनी. तुम्ही एक रिक्षा चालक आहेत, नेमक्या रस्त्याच्या काय समस्या आहेत काय सांगाल? रस्त्याच्या वगैरे रोड खराब आहे, खड्डे पडलेले आहेत, जागोजागी खड्डे पडलेले आहेत. हे काय रिक्षाचं आमचं स्टॉपचं नो पार्किंगच्या गाड्या लागतात इथं, का सांगायला गेले की ऐकत नाहीत, काय नाही, काय सांगायचं. आपल्यासोबत अजूनही काय सोलापूरकर आहेत, काय सांगाल नेमक्या काय समस्या आहेत सोलापूर शहरातल्या आणि काय व्हायला पाहिजे? सर आत्ता तर सांगितलं नाही, रोडचं हे अडथळा करतायत, हे जागेचं दुरुस्त नावाखाली नाही. आता मी म्हणलं ते 15 ऑगस्ट करायचं चान्स नाही. ते MSCचं लाईट बी झाड असताना बी MSC बोर्डावाले लाईट लावून गेले, तुझं झाकून जातं, रोडावर उजाड नाही. हेच आमचं म्हणणं आहे, दुसरं काय नाही. हे झाड काढून नाही, लाईटाची व्यवस्था करून घ्यावं. पाण्याच्या काय समस्या आहेत नेमक्या शहरातल्या? का पाणीतलं आहे तसं आहे, जसं जनता वापरते तसं आपल्याला वापरावं लागतं. किती दिवसाआड पाणी येतं सोलापुरात? 3 दिवसाला येतं पाणी. पाणी दररोज मिळालं पाहिजे का नको? ते तर पहिल्यापासून अपेक्षा लोकांचे. हे बाहेरचा बी त्रास, आपल्याला बाहेरच्या लोकांना त्रास, पाणी विकत घेऊन प्यावं लागते. पाणीचं आता आहे, हे पाणी विकत घेऊन पिण्याचं हे माणसाला चांगलं दिसत नाही. पाणीला बी देवाच्या बी अंगावर पाणी चढतो, आपण बी अंकुर करतो, तर ते पाणी विकत घेऊन ते देवाच्या अंगावर पाणी घातलेलं बघितलं पाहिजे. आपल्यासोबत अजूनही काय सोलापूरकर आहेत, हे काय नेमक्या समस्या आहेत? 8 वर्षानंतर जे आहे ते महानगरपालिकेची निवडणूक जी आहे ते लागते. खरं तर 8 वर्षानंतर ही निवडणूक लागलेली आहे, त्यामुळे उत्सुकता अगदी शिगेला पोचली आहे, सर्वांमध्ये उत्साह आहे. परंतु बेसिक जे गोष्टी आहेत याच्यावर फोकस केलं गेलं पाहिजे, म्हणजे त्याच्यावर लक्ष दिलं गेलं पाहिजे. एक तर लाईट, पाणी आणि रस्ते, ड्रेनेज लाईन यावर लक्ष दिलं गेलं पाहिजे. हे विकास काम होत राहणार आणि जे पण नगरसेवक आहेत, महानगरपालिका आहे, आयुक्त आहेत आणि जनता यांच्या संयुक्त विद्यमाने हे छानपैकी विकास कामं होत राहतील अशी माझी अपेक्षा आहे आणि आशा पण आहे. आणि त्यामुळे ह्या निवडणुकीवर सर्वांचं लक्ष लागून आहे आणि ती चांगल्या वृत्तीने यशस्वीरित्या पार पडेल असं मला इथे वाटतं आहे. एकंदर पाहिलं गेलं तर तब्बल 8 वर्षानंतर जे आहे ते सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक लागली. मात्र ज्या सोलापुरातल्या समस्या आहेत त्या समस्या जैशा तेच आहेत असं जे आहे ते यावेळी सोलापूरकरांनी जे आहे ते सांगितलेलं आहे. वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.